झाली होती टीम दत्तकृपा जंगलवाडी. प्रथमतः फिल्डिंग घेतले टीम मैदानाच्या आतमध्ये आले आणि बॅटर देखील आलेत. म्हणजे आपणास पाहायला मिळणार आहे कल्पेश सपकाळ नॉस्ट्रा खेळला. येस धन्यवाद. खरं तर सुपर डुपर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अफलातून आयोजन आहे. खरं तर धायटी हे पाटण तालुक्यातील एक ऐतिहासिक गाव आहे आणि भैरवनाथांचा आशीर्वाद आहे या धायटी गावावरती. भैरवनाथांना खरं तर आम्ही सकाळच्या सत्रामध्ये आकाश स्मरण केलं आणि त्यानंतर भैरवनाथांच्या नावाचा जयघोष देखील आम्ही केला. डफळवाडी संघ आपला 12th मॅन या. डफळवाडी संघ आपला 12वा खेळाडू या. पंच काय विदाउट यस फिल्डिंगसाठी आलेला आहे तो. कारण खेळाडू कमी आहेत. पंचांचं विशेष कौतुक आहे. आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर्स खूप चांगली पंचांची भूमिका साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं कौतुक आहे. आकाश पहा कॉमेंटेटर छताखाली बसतो, त्यानंतर कॅमेरामॅन सुद्धा छताखाली बसतो, पण अंपायर जे खरं तर भर उन्हामध्ये सातत्यानं उभे राहतात आणि काही खेळाडू असतात त्यांचा निर्णय मान्य करत नाहीत. त्यांच्यासाठी मी आवर्जून बोलेल, अंपायरिंग करणं मित्रांनो सोपं नाहीये, भरपूर अवघड काम आहे. त्यांचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे. या वेळेला पहा क्लीन बॉल, पुढचा दरवाजा उघडा ठेवला, पाठी मागून चोरी झाली. क्लीन बॉल, दांडी गोल, बॅटर बाद, ठोक डीजे मास्टर. मागील मॅचचा हिरो पुरस्कार मात्र आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅचचा हा घोषित केला जातोय. वैभव उतेकर ठरतायत. लाजवाब खेळ राहिला त्यांचा. तुम्हाला देखील शुभेच्छा देतो येणाऱ्या मॅचसाठी आणि जातो चालू असलेल्या मॅचच्या दिशेने. काय घडतंय पहिल्या चेंडूवरती तर कल्पेश सपकाळ यांची विकेट पाहायला मिळते. खरं तर गोल्डन डकचा शिकार ठरला. बॅटर कल्पेश शून्याचा चष्मा घालून तो खरं तर पॅव्हेलियनच्या दिशेनं रवाना झाला. आता नवीन खेळाडू राज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. पाहूया राजच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. यावेळेचा हा बॉल इकडे पहा, मागचा पाय थोडासा वाकवला होता, पाण्यात स्वीप करायचं होतं, परंतु इकडे डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अचूकता आपल्याला पाहायला मिळाली बॉलरच्या माध्यमातून. बॉल तयार होते पुन्हा एकदा. पुढचा बॉल राम तयार झाला. या वेळेला देखील आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी इथून मात्र सुरू आहे. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. या वेळेला देखील इकडे पहा, लायन लेन चांगली होती, स्ट्रॉंग अपील आपल्याला पाहायला मिळाले, परंतु लेगस्टिकच्या वर्ण बॉलची पिचिंग झाली आणि या मुवमेंटला डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली जाते, अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टीम एम्पायर धायटी. एम्पायर म्हटलं की साम्राज्य आणि क्रिकेटमध्ये साम्राज्य आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त माझ्यावरती जळणारे अपोजिट डझन या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये टीम एम्पायरिंग धायटीचं वजन. काय जबरदस्त आयोजन केलं. व्हाईट बॉल नुकताच आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता धावफलकावरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतात. ICC नियम क्रमांक 25 इथून मात्र उल्लंघन झालं. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. बॉल तयार झाला पुन्हा एकदा राम. या वेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका टर्न केलाय. बॉल थांबला नाहीये, बॉल सरळ चाललाय दन 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 करीत सीमा पलीकडे चौकार.
पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. इकडे पहा, पुन्हा एकदा लावली अपील आपल्याला पाहायला मिळते. इकडे सुद्धा बॅटरला शांत ठेवलं, डॉट बॉल आला. चौकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉलनं दिलं. पाच धाबा धावफलकावरती एक गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 5 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. खरं तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आपल्याला आपल्या हातात खरं तर बॉलचा चटका हा बसत असतो. आणि पहा, मोठ्या प्रमाणामध्ये आज दिवसभरामध्ये कॅचेस ड्रॉप होतात. त्यावेळेला लॉफ्ट केले. या वेळेला पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली. काय घडतं, त्या बॉलरचा खरं तर पाठीचा कणा म्हणून क्षेत्ररक्षकाकडे पाहिलं जातं, परंतु इकडे पहा, कॅच ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रेमाचा चहा, येवले चहा, त्यानंतर जर का आपण पाहिलं तर अमृत तुल्य, अशा अनेक ब्रँड आहेत चहाचे. दूध तो बच्चे पिते, हम तो चाय के दीवाने. आणि पहा, आयोजकांच्या माध्यमातून खूप चांगली सुविधा इथून मात्र केली जाते. त्यांचं विशेष कौतुक आहे. बॉल तयार होतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, व्ही शेप मध्ये फटका सजवला. फिल्डर आहेत, बॉलच्या खाली बॉलला फील्ड करतील तोपर्यंत एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. त्या रिझर्व मध्ये फिल्डर नाहीये. बॉल सरळ चाललाय. डीप मिड विकेट, बाउंड्री लाईन क्लिअर करत बॉल सीमा पार, चौकार. खरं तर बॉल तयार होतोय पुन्हा एकदम. पुढचा बॉल. यावेळेला स्ट्रोक चांगला, बॉल हवेत. ओ, पुन्हा एकदा बॉल हातातून खरं तर निसटलाय. आणि या मुवमेंटला 2 धावा पूर्ण होत आहेत. मल्हार माळी यांच्या माध्यमातून खरं तर तात्या विंचू यांना पाठवलं जात आहे. घनसोलीचं खरं तर त्यांचं हे कार्टूनचं पॅनल आहे आणि त्यांचं विशेष कौतुक आहे. ज्या वेळेला आम्ही लहान होतो, पंजाबी ते सगळेजण आमचे मित्र होते, आम्ही एन्जॉय करत असायचो. मल्हार खरं तर कमी वयातच त्यांनी ही कला जोपासली आणि आज संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये कार्टूनच्या दुनियेतील मोठं नाव आहे मल्हार माली. आणि त्यांचं हे तात्या विंचू कार्टून आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला नुकतीच विकेट आली. बॅटर इथून मात्र बास झाला. ओव्हर नंबर 2चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा. येऊ द्या डीजे मास्टर.
या वेळेला बॅटर पासून हा बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु भरपूर दूर आहे. पंच सांगतात की हा वाईड बॉल आहे. बॉल तयार होतोय. या वेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे सुद्धा लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आलेली आहे. एका धाब्याच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपण पाहतोय. 17 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. काहू कॉर्नर रिझन मध्ये फिल्डर आहेत. दुसऱ्या धाब्याची मांग आहे आणि 2 धाबा इथून पूर्ण झालेल्या आहेत. यानंतरचा सामना केदारनाथ, पडतरवाडी आणि जळव अ दोन्ही टीम्सने टॉससाठी तयार राहायचं आहे. हे षटक संपल्यानंतर दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस का बॉक्स कक्षामध्ये यायचं. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. ऑफ ब्रेक बोट अक्षरशः वळवली होती. टप्पा पडल्यानंतर हा बॉल आतल्या दिशेने वळण घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि इकडे डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी. 19 धावा धावफलकावरती झालात. याही वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि याही मुवमेंटला एक धाव आपल्याला पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपामध्ये खरं तर ही एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला पुढचा बॉल हाताळण्याकरिता. या वेळेला देखील पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जात आहेत. या वेळेला देखील इकडे पहा पंचांचा सिग्नल पुन्हा एकदा वाईट बॉलचा. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल पाहूया. हा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. ऑफ ब्रेकचा वापर विथ द टर्न फटका खेचलाय. खर तर बॉलला 6 धाव्यांकरिता इकडे डिपॉझिट केलंय आणि इकडे पहा काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. राजचं राजपण काल पण आज पण आणि उद्या पण असंच सुरू राहील असा हा राज स्ट्रायकिंग इनला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या बॅटमध्ये हा षटकार आला. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा 28 धावा धावफलकावरती आतापर्यंत झालेल्या आहेत. 28. या वेळेला देखील इकडे पहा आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाला शांत ठेवलंय. षटक संपलंय. ओव्हर नंबर 3चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 28 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा आपण पाहतोय. अजूनही खरं तर 6 चेंडू शेष आहेत. पाहूया या 6 बॉलमध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा जळव आणि पडतरवाडी टॉससाठी कॅप्टन या. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. बॉल सरळ चालला. 1 बाउंस सीमा पार. रन्स मिळतात. 4 येतोय. भैरवनाथ चषकाचा ब्रँडेड चौकार.
खेळाडू कॉल देत नाहीत त्यावेळेला मात्र खेळाडूंची टक्कर होते. आम्हाला आवर्जून किस्सा सांगायला आवडतोय राष्ट्रवादी चषकामध्ये. खरं तर जयदीप भोंडिवले, राज गोटणकर यांच्यामध्ये टक्कर झाली आणि 5 फुटावरून उडी मारत एजाज कुरेशी यांनी खरं तर राज गोठणकर यांना तोंडाद्वारे श्वास दिला होता आणि त्यांचे हे प्राण वाचले होते. म्हणूनच मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही कॅचेस घेता त्यावेळेला तुम्हाला कॉल देणं भरपूर गरजेचं असतं. क्रिकेट हा खेळ तुम्ही वारंवार खेळू शकाल, परंतु एकदा का तुम्हाला दुखापत झाली तर ती दुखापत भरून येण्यासाठी भरपूर हे दिवस लागत असतात. 32 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. बॉलर तयार होतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला देखील आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. इकडे पहा, बॅटरला शांत ठेवलंय. डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं हाणामारीचं षटक आहे. अजून या षटकातील 3 चेंडू शेष आहेत. बॉल तयार झाला. पुन्हा एकदा पुढचा बॉल. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. इकडे पहा, पंचांचं बोट आकाशाकडे बॅट बाद झालाय. त्याला नवीन फलंदाज धावतच यायचंय. धावल्यानं व्यायाम चांगला होतो असं म्हटलं जातं, तर प्लीज आपल्याला लगेच धावत यायचं आहे. डीजे मास्टर. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा चला प्लीज काळजी घ्या. तिकडे काय ट्रॉफी आहे आकाश, जबरदस्त ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. एक्झिबिशन मॅचची ट्रॉफी आम्हाला आवडली. या वेळेला देखील खरं तर विकेट किपरच्या डोक्यावरनं हा फटका सजवला. इकडे सुद्धा दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला जातोय आणि दुसरी धाव घेत असताना बॅटर कमी पडला. आणखीन एक रनआउटच्या माध्यमातून विकेट आली. सह्याद्री पठार टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे लेजंड खेळाडू आणि स्वतः आयोजक संघ, खरं तर टीम एम्पायर, हे 2 संघ खरं तर प्रेक्षणीय लढतीमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. क्या बात आहे. लॉफ्ट केले. बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. खरं तर तुम्हाला सिद्ध करण्याकरिता एक बॉल सुद्धा पुरेसा असतो. एक मारा, लेकिन सॉलिड मारा. काय फटका इथून मात्र सजवला फलंदाज सचिन. जबरदस्त टायमिंग होतं आणि 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. धावफलकावरती आता धावा झाल्या 39 आणि विजयासाठी 40 धावांचं लक्ष्य आहे. चला टॉससाठी या. फडतरवाडी, केदारनाथ फडतरवाडी आणि जळव कॅप्टन टॉससाठी लगेच यायचं आहे. केदारनाथ फडतरवाडी विरुद्ध जळप चला दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी. यानंतर होणारा मॅचचा टॉस आम्ही करतोय अनिकेतच्या शुभ हस्ते. फडतरवाडी आणि जळप चला दोन्ही संघाचे संघ कर्णधार या टॉस करण्यासाठी लगेचच. जास्तीचा वेळ कोणी घेणार नाहीये. आजच्या दिवसामध्ये जवळपास 14 ते 15 मॅचेस आपणास कव्हर अप करायचे आहेत. या कारणास्तव थोडीशी काही आम्ही करणार आहे. तुमचं देखील सहकार्य आम्हाला लाभेल आजच्या दिवसामध्ये, हीच तुमच्याजवळ अपेक्षा ठेवतो. हेड आणि टेल असेल. कॉल असणार आहे टीम फडतरवाडी टीम कॅप्टन किशोरचा. स्पिन दी कॉइन.
टेल कॉल आहे आणि टेल येतोय. टॉस विन होते टीम अर्थातच फडतरवाडी. डिसिजन काय असेल कॅप्टन किशोर? प्रथमतः बॅटिंग करताय, बॉलिंग करावी लागेल, तयार आहात? संपूर्ण स्क्वॉड आहे का उपलब्ध? आज गुरुच्या अनुपस्थितीमध्ये खेळताय म्हणजे ओपनिंग पेअर कोणती असणार आहे? धर्म तर फिक्स आहे. आता एक सिच्युएशन बघून करू. जरूर कॅप्टन जळप संघ या स्पर्धेबद्दल काय बोलाल? स्पर्धा खूप दमदार आहे. आयोजकांचे पण खूप आभार. वगैरे खूप चांगली आहे. आज खेळायला मजा येईल. जरूर मजा येणार आहे. आणि अपोनंट संघाचे संघ कर्णधार किशोर काय बोलशील या संपूर्ण स्पर्धेबद्दल? संघ दमदार आहे म्हणल्यावर स्पर्धा पण दमदारच राहणार. आणि त्यात संघनायक अक्षय पेंढारी खूप छान नियोजन आहे. आणि आत्तापर्यंत सर्वात छान ट्रॉफी पाहायला मिळत आहेत आजच्या या स्पर्धेमध्ये. नियोजन पण छान आहे. सर्वांचे आभार टीमचे, टीम अंपायर धायटी. धन्यवाद. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. यानंतर होणारे मॅच टॉस विन झाले टीम फडतरवाडी. डिसिजन कळवला मी प्रथमतः बॅटिंग करू म्हणजे फिल्डिंग करावी लागेल जळप संघाला. याची देखील नोंद घ्यायची आणि बॅटिंग करणारी टीम असेल. यानंतर होणाऱ्या मॅचमध्ये केदारनाथ फडतरवाडी याची देखील नोंद घ्यायची. तर जाऊया चालू असलेल्या मॅचच्या दिशेने. पहिला डाव संपलाय, दुसऱ्या डावाच्या दिशेने थोड्याच वेळामध्ये आपण वळतोय. ओव्हर दी कॉम्बॉक्स सुनील लांबोर सर. येस, थँक्यू. खरं तर आकाश काटे सरांना आपण ऐकत होतो. येणाऱ्या 24 बॉलमध्ये विजयासाठी रन्स तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. त्या म्हणजेच 40 धावा. 24 चेंडू 40 धावा, 40 धावा 24 चेंडू. कशा रीतीने या मॅचला फिनिश केलं जाणार, या धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिली सलामीची गोड जोडी राम आणि त्यांच्या सोबतीनं सँडी आहे. बॉल तयार झालं. ओ यावेळी 6 बॉल. इकडे पहा, लाफ्ट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार स्ट्रोक आहे. बॉल सरळ चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा मिळतात 4. पहिल्याच बॉलवरती वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये चौकार. यावेळेला देखील लाफ्ट करण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला आहे. ओ माय गॉड, तिकडे कॅच ड्रॉप झाली. हवेमध्ये झेपावत असताना क्षेत्ररक्षक मंगेश आपल्याला पाहायला मिळाला, परंतु प्रयत्न लाजवाब होते. आपल्या टीमसाठी त्यानं 5 धावा जरूर वाचवल्या. अफलातून फिल्डिंग. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. कल्पेश दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता. या वेळेला देखील इकडे पहा, या बॉलला खेळून काढले, डिफेन्स केलं आणि इकडे पहा रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉल आला. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर पहा काय गोलंदाजी सादर केली आहे कल्पेशनं. हीच तर एक चांगल्या गोलंदाजाची खासियत असते. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला बॉल हवेत आहे, फिल्डर बॉलच्या खाली. ओ इकडे पहा, कॅच ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. जीवदान मिळालंय बॅटर सँडीला. पाहूया आता या जीवदानाचा कितपत फायदा इथून मात्र उचलला जाणार. अशाच प्रकारे थिसारा परेरा या खेळाडूने रोहित शर्माचा कॅच सोडला होता.
त्यावेळेला मात्र 264 धावांची खेळी मात्र रोहित शर्मा यांनी सादर केली होती श्रीलंकेच्या अगेन्स्ट. आता पाहूया सँडीला जीवदान मिळाले, तो किती धावा इकडे साकारणार आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहे डीप मिडविकेट रिजन मध्ये आणि इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं गुणतालिकेवरती पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 7 धावा आपण पाहतोय. पहिल्या षटकातील अजूनही 2 चेंडू शेष आहेत. पाहूया हे 2 बॉल कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. बॉल तयार होतोय. बॉल तयार झाला. पुन्हा एकदा इकडे सुद्धा फटका दमदार आहे. मंगेश बॉलच्या खाली बॉलला उचलेल, फेकी करेल, तोपर्यंत आणखीन एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. षटक आता संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर रन्स आपल्याला पाहायला मिळतात 8 धावा. 8 रन्स ऑन दी बोर्ड. प्रचंड त्याच्याकडे ताकदीचा वापर त्याला आता इकडे करावा लागेल. विकेट पहा, काय सुंदर विकेट आहे आकाश सर. पाटा विकेट ज्या विकेटला आपण म्हणतो तशा प्रकारची ही विकेट आहे. फटका दमदार आहे. ताकदीचा वापर करावा लागेल आणि त्यानं केलाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सँडीचा वार, बॉल सीमा पार, चौकार. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा या वेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न दाखवलाय. इकडे सुद्धा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 चौकार. फटा पोस्टर निकला हीरो और उस हीरो का नाम है अक्षय पेंडारे. ओ क्या बात है, क्या बात है. खर तर तात्या विंचू आता ऐकायलाच तयार नाहीये. तो त्याच्या प्रिय पत्नीला घेऊन इकडे अवेलेबल झालेला आहे नाचण्याकरिता. यावेळेला देखील इकडे पहा, या मुमेंटला जर का आपण पाहिलं तर बॅटरला आता शांत ठेवलंय. 2 चौकार आल्यानंतर इथे बॅटरला शांत ठेवलंय. आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार होतोय. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न लॉफ्ट केलाय. बॉल सरळ चाललाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. टाटा बाय बाय. तुम्ही मला नव्यानं खेळ साधण्याची संधी द्याल, मी तुम्हाला सोडणार नाही. सँडी आता पेटून उठलाय आणि त्याच्या बॅटमॅन नुकता शॉट करायला.
यस थँक्यू, धन्यवाद धन्यवाद डीजे. षटकाराच्या साह्याने आता धावफलकावरती बदल 22 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सँडी खेळतोय 8 मध्ये 16 धावांवरती. बॉल तयार. ओ फुल टॉस होता, विकेट किपर पासून चूक झाली. विकेट किपरच्या 2 पायांच्या मधनं बॉल खरं तर फरार झाला, परंतु या मुवमेंटला पहा 2 धावा आता पूर्ण झालेल्या आहेत. 2 धाव्याच्या मदतीनं खरं तर दुसऱ्या धाव्यांचा प्रयत्न इकडे थांबवला. एकच धाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिंगलच्या मदतीनं आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीच्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर रन्स आता आपण पाहतोय 23 धावा 23. आता 12 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 17 धावा, 17 धावा 12 चेंडू. बारा बॉलमध्ये 17 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. पाहूया आता या 17 धावा कशा रीतीने कंप्लीट केल्या जाणार आहेत. या वेळेला देखील इकडे पहा पंच सांगतायत इट्स अ नो बॉल. इकडे काय घडतंय, दर्या सागरापासून मिळतं आपल्याला मीठ. बॉल आहे फ्री हिट. 2007 T20 वर्ल्ड कप नंतर खरं तर ज्या ज्या वेळेला नो बॉल हाताळले गेले त्यानंतर फ्री हिटचा नियम हा लागू करण्यात आला आणि आता इकडे फ्री हिटचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिट आहे, बॅटरला खुला फटका मारण्याची क्षमता आहे. ओ फुल टॉस बॉल होता, खरं तर लाईन मिस केली, बिगिट करू शकले नाहीयेत आणि या मुवमेंटला पहा 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. बॅटरला मेजवानी होती मोठा फटका मारण्याची, परंतु इकडे पहा फ्री हिटच्या बॉलवरती फक्त 1च धाव आली आहे. पंचवीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला फुल टॉस. पुन्हा एकदा पंच सांगतात की नो बॉल वरती हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 7 धावा आता गोलंदाजाला मोजाव्या लागतात. येऊ द्या डीजे मास्टर. क्या बात आहे. मुलीचा हात पकडणं फार सोपं असतं, परंतु बैलाचा कासरा पकडायला अंगात मर्दाचं काळीज लागतं. नाद एकच, बैलगाडा शर्यत. फुल टॉस. पुन्हा एकदा फ्रीटच्या बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉसला फुल टोल वसूल केलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज जर का आपण पाहिलं तर या मॅच मध्ये राम फोडतोय, गोलंदाजांना घाम. षटकार. धन्यवाद, थँक्यू डीजे. तिसरा खरं तर आणखीन एक लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळतोय. याही बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि धावफलकावरती विनिंग स्ट्रोक आता आलाय. सामना जिंकला, अभिनंदन. सामना जिंकलेला आहे. यस थँक्यू, धन्यवाद डीजे. खरं तर जंगलवाडी या संघाने हा सामना जिंकलेला आहे. वेल प्लेड. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला, ज्यानं गोलंदाजांना फोडला घाम त्याचं नाव आहे राम आणि राम ठरलाय दत्तकृपा जंगलवाडी टीमचा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या राम खरं तर 6 बॉलमध्ये 22 धाव्यांची इनिंग त्याने साकारली. या राम तुम्हाला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित केलं जाणार आहे.
वेल प्लेड. या मॅचचा आपण पाहतोय प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड अनाऊन्स केला जातोय सुनील सरांच्या आवाजामधून. अर्थातच राम ठरतायत. बॉलिंग देखील दर्जेदार राहिली. बॅटिंग करत असताना चेस करत असताना आपण पाहतोय दमदार खेळ त्यांचा राहिला. त्यांना सन्मानित केलं जातंय ट्रॉफी देऊन. आणि यानंतर होणारे मॅच असणार आहे म्हणजेच आपण पाहतोय टीम झळप फिल्डिंग करताना पाहायला मिळेल तर बॅटिंग करणारी टीम आपणास पाहायला मिळणार आहे फडतरवाडी. दोन्ही संघांनी लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे आणि थोडंसं कोऑपरेट करायचं आहे आमच्या सर्व कोर कमिटीला. याची देखील नोंद घ्यायची आहे. फिल्डिंग करणारी टीम झळप आणि बॅटिंग करणारी टीम फडतरवाडी असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. यस, थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद डीजे मास्टर. संतोष पवार आपण जर मैदानावरती असाल तर या. आपला संघ आपली वाट पाहतोय. संतोष पवार जास्त वेळ घ्यायचं नाहीये. आपला संघ आपली वाट पाहतोय. आपणास लगेच